परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। बांधवांनो, मी देखील म्हणजे भाऊंचा वाढदिवस गेल्या 30-35 वर्षापासून या जागेवर होतोय। याचा साक्षीदार मी गेल्या 25 वर्षापासून आहे। या 25 वर्षापासून पाहत असताना या ग्राउंडची प्रत्येक वर्षाला कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा ग्राफ आपल्याला वाढताना दिसतोय। भाऊंनी आता सांगितलं की 30 वर्षापूर्वी मी एका ओट्यावर या सभेला सुरुवात केली, 5-50 लोक राहायची, परंतु आज जर का आपण पाहिलं तर याची हाईट झालेली आहे, रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे। इथं आता 10-15 हजार लोकांचा मॉब जनसमुदाय हा भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। बांधवांनो, मी हे चित्र या महाराष्ट्रामध्ये फक्त दुसरं पाहतोय। एक हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचं एक मैदान एक नेता, हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे। आणि या जळगाव जिल्ह्याला एक नेता आणि एक मैदान हे आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी पाहतोय। या महाराष्ट्रातले हे दोन सभा, हे दोन विचार आम्ही प्रत्येक वेळेस येतो आणि या ठिकाणाहून भाऊंचे विचार घेऊन या ठिकाणाहून जातो। बांधवांना, आज आम्हाला ज्या पद्धतीचा नेता मिळालेला आहे, खरं म्हणजे भाऊ या जागेमध्ये आणि या गावामध्ये काय पुण्य आहे हे मला माहित नाही, पण खऱ्या अर्थाने या गावाची आपल्या मागे एवढी मोठी साथ आहे। इथे जात पात धर्म बाजूला ठेवून हे अख्ख्या गावातल्या जातीपाती धर्माचे लोक भाऊ आपल्यासाठी बाहेर पडतात। ही जागा आणि हे गाव आपल्या पाठीशी इतकं खंबीरपणे उभं आहे की या गावाच्या पुण्याने आज आपण ह्या पदापर्यंत पोहोचत। खऱ्या अर्थाने या जनमताचं या आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी आहे। सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मी आजपर्यंत आमच्याकडे आषाढीचा कार्यक्रम होतो, प्रत्येक आषाढी एकादशीला थोडंफार का फटकं वळण्याचं पाण्यासाठी येतं। तीच परिस्थिती या ग्राउंडवर आम्हाला पाहायला मिळते की प्रत्येक वाढदिवसाला थोडस का फटकं व्हायला ते या ठिकाणी पाण्याचं येतं। पण त्याच्या मागचं आज लक्षात आलं की या पाण्याने खऱ्या अर्थाने गुलाब बनला, पाण्यावाला बाबा बनवला। ही खरी म्हणजे पावसाची आणि या गावाची पुणे ते चिन्ह आज दिसत आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आज भाऊंची आम्ही प्रत्येक वेळेस भाषणाला आलो, शुभेच्छा द्यायला आलो की सांगायचो की भाऊंना आता राज्यमंत्री झालं, आता कॅबिनेट मंत्री होऊ दे। आता परमेश्वराने कॅबिनेट मंत्री पर्यंत या ठिकाणी दिलं। मी आज गोपालांना या ठिकाणी बोलले, माझी विनंती आपल्याला आपल्या लोकांना या निमित्ताने सांगायची आहे की यानंतर आपणच आपल्या लोकांनी ह्या अशा पद्धतीचा गद्दारी हे विषय मुळात म्हणजे या आपल्या व्यासपीठावर काढू नका। आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आम्हाला हे सिद्ध करून दिलं की ही महाराष्ट्रातली जनता ही एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व यांनी मान्य केलं आणि तब्बल 50% खासदार बांधवांना या ठिकाणी आपल्याला निवडून दिलेले आहेत। एक मेहनत करणारा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या प्रत्येक वर्गाला न्याय देणारा मुख्यमंत्री या राज्याने स्वीकारलेला आहे आणि जनतेने त्याच पद्धतीचा कौल बांधवांना आपल्याला दिलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये कदाचित या जळगाव जिल्ह्यातले 5 आमदार आम्ही असे आहोत। एवढा वर्ग किंवा एवढे आमदार एका जिल्ह्यातले बांधवांना महाराष्ट्रामध्ये कुठेही एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आलेले नाही। आणि आज त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळाले की उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी 8 खासदार किंवा उमेदवार उभे होते, पण उत्तर महाराष्ट्रातले दोघी खासदार जर का कुठे निवडून आले असतील तर त्याचं नाव जळगाव जिल्हा आहे। या जळगाव जिल्ह्याने आजपर्यंत मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। बांधवांनो, आज माननीय मोदीजींचं नेतृत्व या जळगाव जिल्ह्याने स्वीकारलेलं आहे आणि स्मिताताईंच्या रूपाने आपण मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी स्मिताताईंच्या रूपाने आणि तिकडे रक्षाताईंच्या रूपाने खासदार म्हणून आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। एवढं मोठं प्रचंड मताधिक्य अशा परिस्थितीमध्ये या जळगाव जिल्ह्याने दिलं।